नमस्कार डॉक्टर. आणि डॉक्टर संदीप, आपण हेल्थ कम्युनमध्ये इट्स अ गुड प्लॅटफॉर्म दॅट वी हॅव स्टार्टेड. इंग्लिशमध्ये आम्ही कॉन्टेंट बनवतोय, पण सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्राच्या किंवा मराठी ऑडियन्ससाठी आम्ही मराठीमध्ये हेल्थ एज्युकेशन क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही MBBS केलं आहे, MD केलं आहे आणि DM इन रोमॅटॉलॉजी अँड इम्युनॉलॉजी केलेलं आहे आणि सध्या यू आर प्रॅक्टिसिंग फ्रॉम भारती विद्यापीठ. तिथे तुम्ही असिस्टंट प्रोफेसर म्हणून आहात. आणि आज आपण एक खूप महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत आणि आय एम इंटरेस्टेड, कारण बिंग अ वुमन आय थिंक इन फ्युचर ऑफकोर्स आय विल बी वन ऑफ युअर पेशंट. तर फायब्रोमायल्जी याबद्दल बोलणार आहोत. पण त्याआधी मला सांगा की तुम्ही मूळचे कुठले आहेत, कुठे कुठे एज्युकेशन घेतलं आहे आणि इथे पुण्याला तुम्ही कधी शिफ्ट झाले? थँक्यू स्मिता मला बोलावण्यासाठी. मी अंबाजोगाईचा मूळचा. हां, तर माझं पुढचं शिक्षण अंडर ग्रॅज्युएशन औरंगाबादला कम्प्लीट झालं. त्याच्यानंतर MD मी ओडिसामध्ये कटकला कम्प्लीट केलं. आणि त्याच्यानंतर DM साठी मी SGPGI लखनौ या प्रीमियर इन्स्टिट्यूटमध्ये होतो. आणि त्याच्यानंतर मी माझी प्रॅक्टिस भारती विद्यापीठमध्ये पुण्याला सुरू केली. अच्छा, ओके. तर इम्युनॉलॉजी आणि रुमॅटॉलॉजी एक्झॅक्टली त्याचं सुपर स्पेशलायझेशन जेव्हा तुम्ही करता तर कुठल्या टाईपच्या डिसीजेस, म्हणजे व्हॉट इज रुमॅटॉलॉजी, इम्युनॉलॉजी, कुठल्या कंडिशनसाठी तुम्ही स्पेशलायझेशन करता? येस, तर रुमॅटॉलॉजीमध्ये बेसिकली आम्ही 2 प्रकारच्या डिसऑर्डर्सला ट्रीट करतो. एक डिसऑर्डर्स जे की संधिवात, वाताचे जे काही आजार आहेत किंवा जॉईंटशी रिलेटेड जे काही आजार आहेत, आर्थरायटिस आहे, या प्रकारचे आजार. आणि दुसऱ्या प्रकारचे आजार जे इम्युन सिस्टमशी रिलेटेड आजार आहेत, जसे की ल्युपस आहे, स्क्लेरोडर्मा आहे, मसल डिसऑर्डर्स लाईक मायोसायटिस, जसं की डर्मॅटोमायोसायटिस वगैरे. तर अशा प्रकारचे आजार असतात. आणि अनेक आजार असे कॉम्प्लेक्स आजार आहेत जे की मल्टीसिस्टम आजार आहेत, म्हणजे विविध अवयव प्रणालींना एक सोबत जिथे परिणाम होतो अशा प्रकारचे मल्टीसिस्टम इलनेसेस सुद्धा रुमॅटॉलॉजीमध्ये आहेत. हा एक वाईड बास्केट ऑफ इलनेसेस आहे जे आम्ही ट्रीट करतो. ओके. तर समजा आपण आता विचार केला, मी तुमच्याशी बोलत होती आणि कुठले कुठले टॉपिक आपण कव्हर करू शकतो हेल्थ कम्युन प्लॅटफॉर्मवर. तुम्ही म्हणाले की फायब्रोमायल्जी याबद्दल पहिल्यांदा बोलूया आपण, कारण तो फार महत्त्वाचा टॉपिक आहे आणि बऱ्याचशा लेडीजला, वुमेनला अफेक्ट करतो आणि त्याबद्दल बरीचशी माहिती नाही आहे. आय वॉज क्विकली इंटरेस्टेड इन टू दॅट, कारण बॉडी एक वगैरे स्पेशली इंटरनेटवर जर तुम्ही पाहिलं तर बरेच लोक बोलतात, पण दे आर नॉट क्वालिफाईड ऑर स्पेशलायझिंग इन टू दॅट टॉपिक, राईट? आणि तुम्ही त्यामध्ये सुपर स्पेशलायझेशन केलेलं आहे. त्यामुळे आय थॉट की जर आपण याबद्दल बोलतोय तर यू आर द राईट पर्सन पीपल शुड लिसन टू. ठीक आहे, कारण एक्सपर्टकडनं ऐकणं आणि इंटरनेटवरनं वाचून सांगणं आणि ते ऐकणं, त्यात खूप फरक असतो. त्यामुळे थँक्यू सो मच की हा टॉपिक आपण आज बोलतोय. तर आय स्टार्ट विथ महत्त्वाचं जे आपण बोलायला आलो आहे आज, की फायब्रोमायल्जी एक्झॅक्टली काय असतं आणि का आपण त्याबद्दल आज बोलावं इथे. येस स्मिता, ज्यावेळेस तुम्हाला विचारलं होतं की कुठला टॉपिक सिलेक्ट करायचा, मी फायब्रोमायल्जी सिलेक्ट करण्यामागे बेसिकली हे कारण होतं, हा वन ऑफ द कॉमनेस्ट रुमॅटॉलॉजिकल इलनेस आहे. म्हणजे याच्याबद्दल अवेअरनेस कमी आहे, पण जेवढे काही तुम्ही प्रमाण पाहिलं समाजामध्ये रुमॅटॉलॉजिकल आजारांचं, तर फायब्रोमायल्जिया इज वन ऑफ द टॉप मोस्ट आजार, जे की प्रमाण खूप आहे पण रिकग्निशन कमी आहे. म्हणून हेच आजार आहेत ज्याबद्दल आपल्याला अजून जागृतीची गरज आहे आणि पब्लिकला माहीत असणं आवश्यक आहे की आपण ह्या आजाराबद्दल जाणून घ्यावं, जेणेकरून आपल्याला लवकर त्याला उपाय शोधता येईल. फायब्रोमायल्जिया बेसिकली असा आजार आहे ज्याच्यामध्ये शरीरामध्ये वाईड स्प्रेड पेन होतो. वाईड स्प्रेड पेन ह्या टर्मिनॉलॉजीबद्दल मला सांगू इच्छितो की वाईड स्प्रेड पेन म्हणजे शरीरात अनेक ठिकाणी एकाच वेळी दुखणं, म्हणजे मानदुखी आहे, पाठदुखी आहे, कंबरदुखी आहे, डोकेदुखी आहे, पायदुखी आहे, पण जेव्हा या सर्व ठिकाणी एक सोबत दुखत राहतं त्याला आपण वाईड स्प्रेड पेन म्हणतो. अशा प्रकारचे वाईड स्प्रेड पेन होण्याचे अनेक कारण आहेत, पण त्याच्यामधलं एक प्रिडॉमिनंट कारण हे फायब्रोमायल्जिया आहे. त्याचे लक्षणं फक्त पेन हाच कॉमन लक्षण नाहीये, तर याच्यासोबत अनेक घटक त्याच्यासोबत निगडीत आहेत, जसे की निद्रानाश होणे, झोप लागायला त्रास होणे, सतत अँझायटी राहणे, सतत चिंताग्रस्त मन राहणे, आपले कामं मॅनेज करायला अडचण येणे, विसाळूपणा वाढणे, अशा प्रकारचे बरेच प्रॉब्लेम याच्यासोबत निगडीत आहेत. त्याच्याविषयी आपण बोलूया पुढे जसं आपलं डिस्कशन चालेल. पण नॉर्मली समजा आता कोणी म्हणत असेल की मला अंगदुखी आहे, जसं घरी माझी मावशी असेल किंवा आई पण असेल, तर ती जर म्हणत असेल तर आपण म्हणतो अरे ती तर असं सांगत राहते नेहमी, तिला दुखणं नेहमीच राहतं म्हणून, राईट?
झोपेचं जर म्हटलं तर झोप मला वाटतं इज द मोस्ट निग्लेक्टेड कंपोनंट ऑफ लाईफस्टाईल. झोपेकडे आपण लक्ष देत नाही मोस्टली. तर झोप येत नसेल तरी मला नाही वाटत कुणी कंप्लेन करतं की मला झोप येऊन नाही राहिली आहे. किंवा जर समजा म्हणत असेल की मला थकवा जास्त होतो तर लोकांना असं वाटतं की अरे आळशी असेल वगैरे म्हणून. तर कारण तुम्ही जे सांगितलं ते तर बरेच आपण कॉमनली बघतो. तर हाऊ टू डिफरन्शिएट की तो फायब्रोमायल्जी आहे म्हणून. हां, तर याच्यामध्ये हा खूप छान प्रश्न आहे. अंगदुखी आणि सर्वांगदुखी याच्यामध्ये थोडासा फरक आहे. बरोबर. अंगदुखीमध्ये तुमचा एक स्पेसिफिक एरिया, एक एरिया किंवा 2 एरिया दुखणं हे खूप कॉमन आहे. जवळपास आम्ही कम्युनिटी सर्व्हेमध्ये पाहिले 35% विमेनमध्ये कुठे ना कुठे अंगदुखी चालत असते. पण सर्वांगदुखी हा प्रकार त्याच्यापेक्षा वेगळा आहे. सर्वांगदुखीमध्ये तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत मोर दॅन 10 ठिकाणी तुम्हाला जर 10 ठिकाणी जर का दुखत असेल तर ह्याला वाईड स्प्रेड पेन डेफिनेशन मध्ये कन्सिडर केलं जातं. 10 ठिकाणी दुखणं डेफिनेटली लोकल प्रॉब्लेमशी निगडीत नाहीये, काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आहे. तुमची फक्त कंबर दुखते किंवा गुडघा दुखतो, पाय दुखतं, याला आपण लोकल प्रॉब्लेम म्हणू शकतो. पण 10 ठिकाणी जर दुखत असेल तर हा लोकल प्रॉब्लेम असण्याची शक्यता कमी आहे. प्रॉब्लेम दुसरीकडे कुठेतरी आहे. तर वाईड स्प्रेड पेन असणे आवश्यक आहे फायब्रोमायल्जिया आयडेंटिफाय करण्यासाठी. दुसरी गोष्ट जी महत्वाची, कधीपासून चालू आहे. एखाद्याला दुखणं हे 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, व्हायरल फीवर झाला, त्याच्यानंतर अंग दुखायला लागलं, हे समजू शकतो. हे याची कारण वेगळी असतात, हे तात्कालिक कारण असू शकतं. पण एखाद्याला 4-4, 6-6 महिन्यापासून असं पूर्ण अंग ठणकत राहतं, हे एक पहिलं लक्षण आहे जे की आपल्या फायब्रोमायल्जियाच्या डायग्नोसिसकडे दर्शित करतं. बरोबर. दुसरी गोष्ट आहे, फक्त दुखणंच नाही, त्याच्यासोबत लाईफस्टाईल डिस्टर्बन्सेस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. झोपेला गेल्यानंतर झोप लागायला त्रास होणे हे सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक. स्लीप लॅटन्सी ज्याला आपण म्हणतो, की तुम्ही झोपायला गेल्यानंतर तुम्हाला अर्ध्या तासामध्ये, फार फार तर 1 तासामध्ये झोप लागली पाहिजे, पण तुम्ही रात्रभर झोप शोधत असाल, झोप लागत नसेल तुम्हाला, तर हे एक इनडायरेक्ट इंडिकेटर आहे कुठेतरी तुमची सेन्सरी सिस्टम ही ओव्हर एक्साइटेड आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला झोप लागत नाहीये. तिसरी गोष्ट याच्यामध्ये सांगू इच्छितो की फायब्रोमायल्जियामुळे तुमच्या ज्या कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज असतात, म्हणजे तुमच्या गोष्टी मॅनेज करण्याची जी क्षमता असते, त्या क्षमतेमध्ये बऱ्यापैकी डिस्टर्बन्स होतो. म्हणजे लोक पहिल्यापासून चाणाक्ष आहेत, एकदम व्यवस्थित आणि टिपटॉप राहतात, ह्या लोकांना विसराळपणा जाणवायला लागणे, मल्टीटास्किंगला अवघड व्हायला लागणे, हे फायब्रोमायल्जियाकडे डिफ्लेक्ट होण्याचे लक्षण आहेत. की याच्यामध्ये सुरुवातीला असं खूप व्हायला लागतं की तुम्हाला मॅनेज करायला अवघड जातात गोष्टी. ठीक आहे, तर हा सुद्धा एक फॅक्टर आहे जो आपण फायब्रोमायल्जियाचं डायग्नोसिस करताना लक्षात घेतला पाहिजे नेहमी. आणि याच्यासोबत अजून प्लिथोरा ऑफ सिम्पटम्स आहेत जे की फायब्रोमायल्जियामध्ये असतात, म्हणजे फ्रिक्वेंट ॲबडॉमिनल पेन, गट डिस्टर्बन्स, ताप आल्यासारखं वाटत राहणे विनाकारणाचं. म्हणजे तुम्ही मोजायला गेलं तर त्यावेळेला ताप तुम्हाला लक्षात येत नाही, पण पेशंटला वाटत राहतं की नेहमी मला ताप सारखा येत राहतोय. भरपूर टेस्ट केलेल्या असतात, इन्व्हेस्टिगेशन केलेले असतात, पण त्याच्यामध्ये खास काही सापडलेलं नसतं. असं जर का आपल्याला कॉन्स्टिट्यूशन ऑफ सिम्पटम्स आले तर कदाचित आपण फायब्रोमायल्जियाकडे जातोय असं आपल्याला समजायला लागेल. तर हे जसं आता आमच्या, म्हणजे मी मूळची यवतमाळची आहे, तुम्ही अंबेजोगाईची आहे, त्यातही अजून म्हणजे पांढरकवडा म्हणा किंवा अजून जास्त रिमोटला गेलं, उंबरी वगैरे सगळी छोटी छोटी गावं आहेत तिथले आपण नॉर्मल जे डॉक्टर अवेलेबल असतात त्यांच्याकडे आपण जातो. तर तिथे नॉर्मली कसं मॅनेज करतात? कारण डायग्नोसिस मला वाटतं की याला करायला आपण नेक्स्ट बोलूया की त्याचं डायग्नोस कसं करतात. पण सध्या जर असे सिम्पटम्स असतील की 4-6 महिने झाले आणि अंगदुखी जात नाही आहे, झोप येत नाही आहे, आणि त्यासाठी विमेन जर आहे आणि त्या डॉक्टरकडे गेल्या तर त्यांना नॉर्मली काय ट्रीटमेंट दिल्या जातात आजकाल विदाउट डायग्नोसिस? सो जेव्हा आम्ही काम करत होतो रुरल सिटीजमध्ये, तेव्हा अशा प्रकारचे पेशंट ज्यावेळेस यायचे की ज्यांना कंटिन्यू इथं दुखतं तिथं दुखतं असं 4 ठिकाणी दुखणं सांगितलं की काहीतरी पेन किलर्स लिहून दे किंवा एखाद्या विटॅमिनची कमतरता असेल, नाही तर आयरन काहीतरी लिहून दे, असं लिहून पेशंटला वाटी लावणे, अशाच प्रकारचा आमचा तरी टेंडन्सी असायचा. कारण बऱ्याच वेळा कळत नाहीये की इनिशियली की ह्या सगळ्या जे मल्टिपल कंप्लेंट सांगतायत, प्रॉब्ली काहीतरी यांनाच प्रॉब्लेम आहे, एखादी पेन किलर देऊन पाठवून देऊया. जनरली हा अप्रोच असतो. आणि अजूनही मला सांगायला लागेल की फायब्रोमायल्जियाचा अवेअरनेस अमॉंग द जनरल प्रॅक्टिशनर्स हा कमी आहे. आणि असं सुद्धा एक धारणा आहे की याला काही करता येत नाही, तुम्ही जरीही याला डायग्नोस केला तरी याला काही ट्रीटमेंट नाहीये, मग करणार काय? तर डॉक्टरचा वेळ घालवण्यापेक्षा
मग ह्यांना काहीतरी पेन किलर लिहून द्या, हे जातील आणि त्यांना पेन किलर खाल्यानंतर तात्पुरतं बरं सुद्धा वाटतं. म्हणजे हा दृष्टिकोन डॉक्टरांचा सुद्धा याच्यामध्ये शॉर्ट साइटेड आहे. थोड्या काळासाठी पाहणं, त्याचं तात्पुरता पेन ठीक करणं, ह्याच्यामुळे पेशंट एका चक्रव्यूहामध्ये अडकतात. जो काही रिस्पॉन्स मिळतो तो तात्पुरता असतो, लॉंग टर्म रिस्पॉन्स येत नाही. आणि ही भीती सुद्धा सतत वाटत असते, मी सारखी पेन किलर खाते, कदाचित माझी किडन्या खराब होतील, बाकी खराब होतील, तर मी सहनच करते, असं पण बऱ्याच वेळेला टेंडन्सी राहते. माझ्याकडे ज्या ताई काम करतात त्यांचं तिला महिन्यातनं तीन महिन्यातनं एकदा शिल्बी लाईक मला खूप बॉडी एक होतोय आणि मला खूप अंगदुखी आहे आणि शिल्से की मी माझ्याच डॉक्टरकडे जाणार. त्यांचा गावातला एक डॉक्टर आहे, तिथेच ती जाते नेमकं, आणि ते डॉक्टर तिला एक इंजेक्शन देतात आणि IV ड्रिप देतात आणि she'll come back and she'll be like, now I'm fine. It's like इन्व्हेस्टिगेशन्स कर, डायग्नोसिस कर, पण नाही, त्यांचा तो रिच्युअल राहतो की एक इंजेक्शन दिलं की सगळं ठीक होतं. एक आठवडा वगैरे त्यांना थोडं बरं वाटतं. दे आर इन टू दॅट सायकल. त्यांना ते विशियस सायकलमध्ये ते फसलेले असतात, डायग्नोसिसकडे जातच नाही. बट हाऊ डू यू डायग्नोज फायब्रोमायल्जिया? हां, तर बेसिकली फायब्रोमायल्जिया डायग्नोसिसची क्लिनिकल आहे. अशी कुठली डायग्नोस्टिक टेस्ट नाही की ती डायग्नोस्टिक टेस्ट मी रिपोर्ट तुम्हाला पॉझिटिव्ह दाखवला, मी सांगू शकतो की हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला म्हणून तुम्हाला फायब्रोमायल्जिया, असं नसतं. इट्स नॉट सो स्ट्रेट फॉरवर्ड. तर मी आता तुम्हाला ज्या पहिल्यांदा गोष्टी सांगितल्या सुरुवातीला की हा त्रास 3-4 महिने कमीत कमी असायला लागतो, सर्वांगदुखी सोबतच तुमच्या झोपेमधले प्रॉब्लेम्स, तुमचे इंटेलेक्च्युअल कॉग्निटिव्ह प्रॉब्लेम्स, हे सगळे त्यावेळेस कन्सिडर करायला लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं की आपण फायब्रोमायल्जिया डायग्नोस करताना त्याची जी काही डिफरन्शियल डायग्नोसिस आहेत ते सगळे एक्सक्लूड करणं आवश्यक राहतं. बऱ्याचशा कंडिशन आहेत ज्याच्यामध्ये अंगदुखी होऊ शकते आणि तिथे बेसिकली स्पेशलिस्टचं काम येतं की त्या कंडिशन्स आणि फायब्रोमायल्जिया ह्यांना एकमेकांपासून सेपरेट करणे. असं आपण नाही करू शकत की एखादं काहीतरी महत्वाचं कारण आहे पेशंटमध्ये, त्याच्यामुळे पेशंटची अंगदुखी होतीये, त्याला इग्नोर करून पेशंटला फायब्रोमायल्जिया असे लेबल करणे, याच्या आधी आपल्याला खूप कॉशियसली डायग्नोस करायला लागतं. आणि त्याच्यामुळेच पेशंटच्या काही टेस्ट लागतात, काही इन्व्हेस्टिगेशन्स लागतात सुरुवातीला. पण एक सांगू, असं पाहिलेलं आहे की पेशंटला हार्डली मला कुठल्या इन्व्हेस्टिगेशनची गरज पडते, किंवा पेशंट युजली फाईल घेऊनच येतात ज्याच्यामध्ये भली मोठी फाईल असते, ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन, मोस्ट ऑफ द इन्व्हेस्टिगेशन जेवढे अवेलेबल आहेत तेवढे केलेले असतात आणि त्याच्यामध्ये काही आलेलं नसतं. कारण फायब्रोमायल्जियामध्ये तुम्हाला ब्लड इन्व्हेस्टिगेशन्समध्ये काही सापडत नाही. हा टिपिकल फीचर आहे. ओके. आणि डिफरन्शियल डायग्नोसिस काय असतं की कुठलं तुम्ही रूल आउट करता बिफोर यू डायग्नोज की हा फायब्रोमायल्जिया आहे? येस, तर याच्यामध्ये संधिवात किंवा कुठल्याही प्रकारच्या वाताचे जे आजार आहेत याच्यामध्ये अर्ली स्टेजेसमध्ये अंगदुखी हे एक लक्षण आहे. अच्छा. म्हणजे पुढे चालून तुम्हाला सांध्यामध्ये स्पेसिफिक दुखणे येण्याच्या आधी तुम्हाला जनरलाइज थकवा जाणवणे, अंगदुखी जाणवणे हे खूप कॉमन आहे. बरोबर. म्हणून ते आजार जे काही आहेत ते सुरुवातीला रूल आउट करणं हे क्रमप्राप्त आहे. दुसऱ्या प्रकारचे काही रेअर प्रकारचे, रेअर म्हणणार नाही मी, रादर वेगळ्या प्रकारचे संधिवाताचे प्रकार, जसं की शॉग्रेन सिंड्रोम नावाचा प्रकार आहे. हा नाव ऐकलेलं नसतं पण हा सुद्धा खूप कॉमन आहे कम्युनिटीमध्ये. त्याच्यामध्ये तोंडाचा कोरडेपणा, डोळ्याचा कोरडेपणा येतो आणि याच्यासोबत अंगदुखी असते जनरलाइज. आणि हे सगळे ट्रीटेबल एंटिटीज आहेत. म्हणजे संधिवाताचे किंवा वाताचे आजार जर तुम्ही पकडले आणि वेळेत ट्रीट केले त्याच्यामध्ये खूप छान रिस्पॉन्सिव्हनेस सुद्धा येतो. म्हणजे गोळ्या औषधांनी रिस्पॉन्सिव्हनेस मी म्हणतोय. दुसरे प्रकार आहेत काही विटॅमिन डिफिशियन्सीज, म्हणजे की विटॅमिन D डिफिशियन्सी, विटॅमिन B12 डिफिशियन्सी, तुम्हाला आयरन कमी असणे, या सगळ्या गोष्टींचा सुद्धा अंगदुखी याच्यासाठी कारणीभूत असू शकतात. असं पाहिलं जातं की इन जनरल जेवढं तुमचं आयरन लो असेल तेवढा तुमचं पेन सेन्सिटिव्हिटी वाढते. आता याच्यात सुद्धा मजेची गोष्ट अशी आहे की जनरली आयरन लो आहे हे समजण्यासाठी आपण ब्लड टेस्ट करतो आणि हिमोग्लोबिन कमी असेल तर असं मानतो की आयरन लो असेल. पण असं म्हटलं जातं की आयरन हा एक क्रिटिकल रिसोर्स आहे बॉडीमध्ये. तर तुमची मज्जासंस्था म्हणजे न्यूरोलॉजिकल सिस्टम आणि तुमची हिमॅटॉलॉजिकल सिस्टम या दोन्हींनाही आयरनची आवश्यकता असते. जेव्हा तुमची हिमॅटॉलॉजिकल सिस्टम खूप छान आहे, खूप छान प्रकारे तुमचा आयरन ओढून घेते, तशा वेळेला तुमचं हिमोग्लोबिन छान राहतं, पण तुमच्या न्यूरोलॉजिकल सिस्टमला आयरन सप्लाय कमी राहू शकतो. अशा वेळेला तुमचं हिमोग्लोबिन चांगलं आहे हे दर्शवत नाही की तुमच्या बॉडीमध्ये ऍक्च्युअली आयरन डिफिशियन्सी होतीये. अशा वेळेला न्यूरोलॉजिकल सिस्टम मध्ये आयरन डिफिशियन्सी होऊ शकते. त्या स्थितीमध्ये फायब्रोमायल्जिया होण्याची शक्यता जास्त असते किंवा वाईड स्प्रेड पेन होण्याची शक्यता जास्त असते, तिथे न्यूरोलॉजिकल सिस्टमला आयरन कमी पडतोय. तर हे आपण आयरन सप्लिमेंटेशन जेव्हा करतो तेव्हा पेन सेन्सिटिव्हिटी कमी होते आणि पेशंट्सला
बरं वाटायला लागतं. ओके ओके, येस. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. आणि बट तो फायब्रोमायल्जियामध्ये सगळेच रिपोर्ट नॉर्मल येतात राईट? लाईक तिथे आपल्याला ॲनिमिया आयडेंटिफाय होतं, हे सगळे जे रिपोर्ट्स नॉर्मली असतात ते नॉर्मल असतात राईट? येस येस. फायब्रोमायल्जिया क्लासिकली तुम्हाला ब्लड टेस्ट ज्या रुटीन करता त्याच्यामध्ये तुम्हाला काही पॉझिटिव्हिटी येत नाही. आणि हे एक डॉक्टरच्या फ्रस्ट्रेशनचं सुद्धा कारण आहे. जेव्हा डॉक्टर कुठल्या पेशंटला इन्व्हेस्टिगेट करतात ना त्यावेळेस युजली डॉक्टरांची टेंडन्सी असते आपण याच्यातून काहीतरी डायग्नोज करावं. बरोबर. आणि डॉक्टरांसाठी सोपं असतं की ब्लड टेस्टमध्ये काही निघतंय ते पेशंटला समजून सांगणं सुद्धा सोपं असतं. पण जेव्हा एखादा आजार आहे ज्याच्यामध्ये ब्लड टेस्टमध्ये पण काही येत नाही तेव्हा डॉक्टरांना आपले एक्सपिरियन्स आणि क्लिनिकल अक्युमेंटवरती डायग्नोसिस सांगायला लागतं. कधी कधी कठीण असतं डॉक्टरांचं सुद्धा. बिफोर वी गेट इन टू से आयर्न डिफिशियन्सी एनिमिया खूप कॉमन आहे इंडियामध्ये राईट? लाईक विमेनमध्ये फारच कॉमन आहे. कधी पण आपण नॉर्मली पण रिपोर्ट केलं आणि जस्ट नॉट अबाउट लाईक नॉर्मल सोशो इकॉनॉमिक स्टेटसवाले नाही, चांगल्या घरच्या लोकांना सुद्धा जेवण वगैरे चांगलं करतात पण आयर्न डिफिशियन्सी एनिमिया असतो. मग जर रिपोर्ट केला आणि तर आयर्न डिफिशियन्सी एनिमिया दिसणारच आहे तर मग तेव्हा आपण मिस नाही करणार काय की विल नॉट लिमिट ऑन लाईक की ॲनिमिया असेल म्हणून अंगदुखी असेल. येस येस. तर तो कसा सटल डिफरन्शिएशन कसं राहणार त्यामध्ये? जेव्हा ओव्हरऑलच आयरन कमी आहे, बॉडीमध्ये आयरनच नाहीये तर कॉम्पिटिशन करणाऱ्या दोन्ही सिस्टमला आयरन सप्लाय कमी आहे. इट्स नॅचरल की आयरन डिफिशियन्सी आहे त्यावेळेला इतर ठिकाणी सुद्धा आयरन डिफिशियन्सी असणार. त्या ठिकाणी शक्यतो आयरन डिफिशियन्सी मिस होत नाही. युजली डॉक्टर्स चटकन डायग्नोज करतात ॲनिमिया आहे, त्यांचा सेलचा साईज छोटा होतोय, आयरन टेस्ट पाठवतात, आयरन टेस्ट लो येतात. पण शक्यतो डॉक्टर्स जेव्हा हिमोग्लोबिन चांगला आहे तशा वेळेला आयरन टेस्ट पाठवत नाही. ओके. आणि या स्टेटमध्ये जनरली हे मिस होतं जे मी बोलतोय. करेक्ट करेक्ट. आणि तर समजा आता डायग्नोसिस झालंय की सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे आणि तुम्ही म्हटलं की मोस्टली सिम्पटम बेस्ड किंवा हिस्ट्री बेस्ड जर पेशंट हिस्ट्री जर आपण घेतली त्यावर तुम्ही डायग्नोसिस करता की हे फायब्रोमायल्जियाचे जास्त सिम्पटम्स आहेत दॅन ॲक्च्युली एनिथिंग मोर लोकलाइज्ड. आणि डिफरन्शियल डायग्नोसिसमध्ये असं असतं की लोकलाइज इनिशियल स्टेजमध्ये ओव्हरऑल पेन सारखं दाखवू शकतो नाही. सो दॅट्स वॉट यू वे टॉकिंग अबाउट डिफरन्शियल डायग्नोसिस. तर वन्स द पेशंट इज डायग्नोज त्यानंतर मग नेक्स्ट काय की कशी ट्रीटमेंट करतात फॉर फायब्रोमायल्जिया आणि किती वॉज द टाईप ऑफ ट्रीटमेंट दॅट आर अवेलेबल? येस. तो आपण ट्रीटमेंट जाण्याच्या पूर्वी ना हा आजार कसा होतो हे आपल्याला समजलं तर कदाचित आपल्याला जास्त चांगलं लक्षात येईल. बेसिकली फायब्रोमायल्जिया होण्याचं कारण म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये तुमच्या संवेदना रेग्युलेट करणारी एक मेकॅनिझम आहे. तुमच्या बॉडीतलं अंग प्रत्यंग तुम्ही जन्मल्यापासून संवेदना मेंदूला पाठवत असतं. कसं चालू आहे, काय नाही, इथे काय टच होतोय, इथे काय पेन होतोय, अशा प्रकारे अनंत संवेदना मेंदूकडे कायम जात असतात आपण अगदी लहान असल्यापासूनच. पण मेंदू ह्या संवेदनांना कसं डील करायचं याचं स्वतःचं मॅनेजमेंट असतं. आपण एक फिल्टर म्हणू शकतो. एक ठराविक लेवलच्या वरची संवेदना जी काही आहे ती मेंदूला दखलपात्र वाटते, त्याच्या खालच्या संवेदनांची मेंदू दखल घेत नाही. हे नॉर्मली कंडिशन असतो ब्रेन याच्यासाठी. याला आपण ब्रेन फिल्टर म्हणूया. ठीक आहे. हे फिल्टर जेवढं स्ट्रॉंग असेल तुमचं तेवढ्या मेंदूला संवेदना कमी जातात आणि मेंदू शांतपणे महत्वाच्या संवेदनावर काम करू शकतो. पण जेव्हा हे फिल्टर व्यवस्थित काम करत नाही तेव्हा अचानकपणे संवेदनांचा जो लोड आहे मेंदूकडे जाणारा हा कित्येक पटीनं वाढतो. आणि तुम्हाला माहिती तुमच्यावर समजा एक काम असेल तुम्ही छान करू शकता, 2 काम असेल छान करू शकता, तुम्हाला मी एकत्र 100 कामं दिली तर तुमचं कुठलंच काम होणार नाहीये. आणि ना तुम्हाला कळणार सुद्धा कुठलं महत्वाचं कुठलं कमी महत्वाचं आणि तुम्ही गोंधळाची स्थिती निर्माण होईल. एक्झॅक्टली हेच होतं फायब्रोमायल्जियामध्ये. तिथे संवेदनांचा ओव्हरलोड होतो मेंदूवरती आणि ह्या संवेदना तुम्हाला अगदी लहान असल्यापासून जात आहेत संवेदना. म्हणजे तुमच्या शरीरातलं लो लेवलचं जे दुखणं आहे ते प्रत्येकाला संवेदना जात असतात, तुमच्या पेन कुशिका पाठवत राहतात. पण हे आपल्याला कधीच समजलं नाही आतापर्यंत कारण फिल्टर छान काम करत होतं. पण ह्या नॉर्मल वेअर अँड टेअर संवेदना ज्यावेळेस फिल्टर नाही काम करणार तेव्हा समजणार आणि मग अचानकपणे तुम्हाला वाटायला लागणार हे सगळीकडे का दुखायला लागलेलं आहे. प्रॉब्लेम तिथे नाहीये जिथे दुखतंय त्या ठिकाणी, प्रॉब्लेम तिथे आहे ज्या ठिकाणी हे रेग्युलेट व्हायला पाहिजे, कंट्रोल व्हायला पाहिजे. तर ह्याला पेन रेग्युलेटरी मेकॅनिझम्स आपण म्हणतो. काही कंपाऊंड्स आहेत जे की पेन रेग्युलेशनसाठी चांगलं काम करतात, ते कंपाऊंड्स आता काम नाही करू शकत म्हणून हा संवेदनांचा ओव्हरलोड होतो. मला ट्रीटमेंट काय आहे बेसिकली जसं विचारलं, फिल्टर स्ट्रॉंग करणं ही ट्रीटमेंट आहे. ट्रॅफिक जॅम जर नको असेल तर तुम्ही ट्रॅफिक व्यवस्थित आधीच कंट्रोल केली पाहिजे. एकदम तुम्ही संवेदना आल्या
तर तुम्ही पेन किलर्स खाऊन उपयोग नाही आहे त्या ठिकाणी. मग हे फिल्टर स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला जे केमिकल्स हे फिल्टर करतात, जे न्यूरो ट्रान्समीटर या ठिकाणी काम करतात, त्या न्यूरो ट्रान्समीटर्सकडे लक्ष द्यायला लागतं. आणि ही ती ट्रीटमेंट आहे. पेन किलर्स ही ट्रीटमेंट नाही आहे. ठीक आहे. आता हे न्यूरो ट्रान्समीटर्स त्या ठिकाणी वाढवणे हे 2 प्रकारे आपल्याला साध्य करता येतं. एक आहे काही नैसर्गिक उपाय आणि दुसरे आहेत फार्मॅकोलॉजिकल, म्हणजे गोळ्या औषधं खाऊन करण्याचे उपाय. आपण नैसर्गिक उपचारांकडे नेहमी पहिल्यापासून लक्ष देतो. आपल्याला त्याच्यात जास्त इंटरेस्ट असतो की नैसर्गिकरित्या कसा मी माझा पेन टॉलरन्स वाढवू शकतो. तर पहा, तुम्ही लक्ष दिलं असेल, जनरली खेळाडू किंवा फिजिकली ऍक्टिव्ह लोक यांचा पेन टॉलरन्स खूप चांगला असतो. तुम्ही पाहिलं असेल की जे लोक शेतामध्ये भरपूर काम करतात किंवा जे लोक खेळाडू आहेत ते पडतात, धडतात, उठतात, त्यांना लागतं, पण ते कधी कुरबुर करत नाहीत पेनची. कारण का करत नाहीत? जनरली कारण त्यांचा पेन टॉलरन्स लेवल खूप चांगला असतो. ते चांगल्या प्रकारे पेनला मॅनेज करू शकतात. हे त्यांचं फिल्टर स्ट्रॉंग झालेलं आहे. का झालेलं आहे स्ट्रॉंग? फिजिकल एक्सरसाइज इज वन ऑफ द बेस्ट ट्रीटमेंट्स फॉर इट. जेव्हा तुम्ही फिजिकल एक्सरसाइज करता तेव्हा मेंदूला तुमचे जे चक्रव्यूह, जे विचारांचे चक्रव्यूह आहे हे तोडायला लागतं आणि तुमचे हात आणि पाय रेग्युलरली चालावे त्याच्यासाठी ठराविक दिशेने त्यांना फायर करायला लागतं. तर ज्यावेळेस हा रिदम चालू असतो त्यावेळेस तुमचे विचारचक्र आपोआप तुटतात आणि मेंदू फ्लश झाल्यासारखा होतो. मग ह्याचा फायदा असा होतो की तुमचं जे पेन बेअरिंग फिल्टर आहे हे पण चांगल्या स्ट्रॉंगली काम करतं आणि हळूहळू तुम्हाला होणाऱ्या वेदना कमी होतात. बिलकुल अपेक्षा नाहीये की तुम्ही आज वॉकिंग करायला किंवा एक्सरसाइज करायला सुरुवात केली तुम्हाला 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये आराम पडेल, असं घडत नाही. पण जेव्हा तुम्हाला ही सवय लागते रेग्युलर एक्सरसाइज करण्याची तेव्हा हळूहळू तुमची पेन बेअरिंग कॅपॅसिटी ही चांगली होते. आणि मेनली आपल्या ट्रीटमेंट सुद्धा गरज याच्यासाठीच पडते इनिशियली. कारण सुरुवातीच्या पार्टमध्ये काय की एक्सरसाइज करायला गेलं ना अजून दुखायला लागलं. डॉक्टर तुम्ही आम्हाला काय केलं की तुम्ही सांगता एक्सरसाइज करा, ऍक्च्युअली मला त्रास व्हायला लागलाय त्याच्यामुळे. आणि म्हणतो थोडा वेळ काढा. मग त्याच्यासाठी आम्ही फार्मॅकोलॉजिकल ट्रीटमेंट वापरतो जेणेकरून तुमच्या एक्सरसाइज, तुमचं रुटीन, तुमच्या लाईफस्टाईलने तुम्ही तुमचं पेन कंट्रोल करावा. ठीक आहे. याच्यामध्ये अजून आमच्या प्रोफेसरांचं याच्याबद्दल म्हणणं असायचं, मोस्ट ऑफ द पीपल जे सकाळी सकाळी एक्सरसाइजला फार रेग्युलरली जातात, म्हणजे अगदी पाऊस असेल तरी पण छत्री काढून जे एक्सरसाइजला जातात ना, त्या लोकांमध्ये कदाचित कुठेतरी त्यांना माहिती की आपला फायब्रोमायल्जिया फक्त एक्सरसाइजला रिस्पॉन्ड करतो. दॅट्स हाऊ दे आर रेग्युलर विथ देअर एक्सरसाइज. तर पहिला जो ट्रीटमेंटचा भाग आहे एक्सरसाइज. दुसरा आहे स्ट्रेस रिलॅक्सेशन, नॅचरल उपाय. आपण जेव्हा कधी स्ट्रेसमध्ये असतो, जेव्हा आपण अडकलेल्या सिच्युएशन मध्ये असतो ना, तेव्हा आपला मेंदू आराम करू शकत नाही, रेस्ट घेऊ शकत नाही. आपण प्रत्येक संवेदनांना जास्त रिस्पॉन्ड करतो. तुम्ही सुद्धा माहिती असेल की ज्यावेळेस आपल्याला बाहेरचा स्ट्रेस आहे, कामाचा स्ट्रेस आहे, आपण चिडचिड करतो सारखं सारखं. थोडं स्टिम्युलस जरी आलं तरी आपण त्यांना क्विकली चटकन रिस्पॉन्ड करतो. कदाचित आपण नॉर्मली तर इग्नोर सुद्धा करूया, ठीक आहे, जेव्हा स्ट्रेस नसेल त्यावेळेला. तर मानसिक स्ट्रेस हे एक इम्पॉर्टंट कारण आहे आजकाल फायब्रोमायल्जियाचं प्रमाण वाढण्यास मागे. जेवढा मेंटल स्ट्रेस मध्ये असतात त्यामुळे थोडं म्हणजे पेन जास्त, तो फिल्टर मेकॅनिझम दॅट यू एक्सप्लेन तो जास्त ऍक्टिव्हेटेड होऊन जातो. याला मी चांगलं एक्झाम्पल देतो. तुम्ही जंगलामध्ये एखाद्या कॅम्पिंगला झोपायला गेलेला असाल, तुम्हाला सवय नसेल त्याची, तुम्हाला खुसफुस जरी झाला आजूबाजूला तरी तुम्ही उठून बसता, काहीतरी आहे, काहीतरी ॲबनॉर्मल आहे, काहीतरी मला धोका होऊ शकतो असं वाटत राहतं कंटिन्यू. कारण काय इनसिक्युरिटी आहे. तुम्ही घरामध्ये एकदम टीव्हीचा आवाज फुल ठेवून सुद्धा झोपू शकता, कारण काय तिथं सिक्युरिटी आहे. जेव्हा इन्सिक्युरिटी असते तेव्हा सेन्सिटिव्हिटी वाढते, हे नैसर्गिक आहे. फायब्रोमायल्जिया ऍक्च्युली हा इलनेसच सेन्सिटिव्हिटीचा आहे. जिथे तुमची सेन्सिटिव्हिटी वाढणार तुम्हाला बाकी सगळ्या संवेदना त्या ठिकाणी वाढणार. संवेदना सगळ्या सोबत चालतात. तुमची अँझायटी, तुमचा रेस्टलेसनेस, तुमचा पेन, तुमचा गट डिस्टर्बन्स, हे सगळे सोबत चालतात. असं नाही की एक वाढलं की बाकीच्याही गोष्टी सोबत त्याच्या वाढतात. तर बिफोर वी गेट इन टू मेडिकली कसं मॅनेज करतात, तुम्ही जो 2 फॅक्टर सांगितले त्यावर थोडं जास्त इलॉबरेट करूया आपण. आणि एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट अजून करूया की इमोशनली हाऊ टू मॅनेज ऑल दीज थिंग्स, राईट. तो एक ॲस्पेक्ट कव्हर करूया आधी. तर एक्सरसाइजबद्दल तुम्ही सांगत होते. तर समजा कुणी आता आधीपासून एक्सरसाइज नाही केली आहे, ठीक आहे, आणि आत्ता समजा डायग्नोसिस झालं आहे आणि एक्सरसाइज सुरू करायची आहे, ॲट व्हॉट स्टेज यू कॅन स्टार्ट द एक्सरसाइज, आणि एक्सरसाइजचा किती जास्त इम्पॅक्ट होतो, व्हॉट काइंड ऑफ एक्सरसाइज दॅट हेल्प्स ॲक्च्युली? येस, खूप चांगला प्रश्न आहे हा. एक्सरसाइज ही बेसिकली सवय आहे.
जेवढी सवय तुमची एक्सरसाइजची चांगली असेल तेवढं तुम्ही एक्सरसाइज कन्सिस्टंटली करत राहू शकता. तुम्हाला सुद्धा पाहिलं असेल तुम्ही, जे लोक लहानपणापासून एक्सरसाइज करतात किंवा यंग एजपासून एक्सरसाइज करतात, त्यांना एक सवय असते रेग्युलर एक्सरसाइज करण्याची, त्यांना एक्सरसाइज नंतर मेंटेन करायला खूप सोपं जातं. जे लोक लेट एक्सरसाइज सुरू करतात, कदाचित त्यांच्यासाठी नवीन एक्सरसाइज सुरू करणे आणि त्याची सवय पाडणे याच्यामध्ये काही काळ जाऊ शकतो. पण डेफिनेटली अर्लियर इज द बेटर. रेग्युलरली सुरू केली तर तुम्हाला फायदा असा होतो की तुमचा पेन फिल्टर जो आहे किंवा संवेदनांचा फिल्टर आहे तो पहिल्यापासून थोडा स्ट्रॉंग राहतो, की जेणेकरून ह्या समेशन ॲडिशन होत नाही या स्टिम्युलाची, आणि तुम्हाला डेफिनेटली हे पेन बेअरिंग कॅपॅसिटी तुमचं फ्युचरमध्ये चांगलं करतं. बरोबर. व्हॉट काइंड ऑफ एक्सरसाइज वी आर टॉकिंग? मी फिटनेस भरपूर फॉलो करते. आय गो टू जिम. आय लाईक टू डू वेट ट्रेनिंग. ठीक आहे. आणि रिझन आय एम सेईंग दिस, कारण मला वेट ट्रेनिंग नंतर आम्हा लोकांना म्हणजे लेग डे इट्स व्हेरी टफ फॉर एव्हरीवन. बट जे लोक रेग्युलर जिम गोवर्स असतात ना, आम्हाला आवडतं. ओके, वी लाईक दॅट पेन, राईट? इफ इट इज हर्टिंग दॅट मीन्स की मसल एंगेज हुआ था. आणि जेव्हा मग जसं एक पर्टिक्युलर वेटवर पेन करणं बंद करतं, वी नो की आपण हा अचीव्ह केलाय, आता जास्त वेट आपण बेअर करू शकतो म्हणून. अँड दॅट्स हाऊ वी प्रोग्रेस, राईट? आणि वी लाईक इट, म्हणजे ऍक्च्युली आवडतं ते दुखणं. ठीक आहे. तर कुठल्या टाईपचे एक्सरसाइज ऍक्च्युली हेल्प्स टू इन्क्रीज युअर पेन थ्रेशोल्ड? येस, हा सुद्धा मला बऱ्याच वेळेला विचारतात. स्पेशली ज्या महिला काम करतात घरात भरपूर, ते म्हणतात मी दिवसभर काम करत असते, मी एवढं काम करते, मला काय एक्सरसाइज सांगताय, मला नवीन एक्सरसाइज का करण्याची गरज आहे? तर त्याच्याबद्दल माझं उत्तर असं असतं त्यांना, मला अशा एक्सरसाइजेस हव्यात ज्याच्यामध्ये टार्गेट फ्री एक्सरसाइज आहे. ठीक आहे. आपण याच्यामध्ये एरोबिक एक्सरसाइज रिकमेंड करतो, ज्याच्यामध्ये तुमचा हार्ट रेट आणि तुमचा ब्रिदिंग रेट वाढावा. अशा प्रकारच्या एक्सरसाइज याच्यामध्ये फायदेशीर आहेत. आणि मी टार्गेट फ्री जेव्हा म्हणतो तेव्हा असं सुद्धा सांगतो मी पेशंटला मजेमध्ये, की तुम्ही अगदी एक्सरसाइज करायला जाताना मी दुधाचा पुडा घेऊन येतो म्हणताय सोबत, मला ते सुद्धा नकोय त्याच्यामध्ये. आय वॉन्ट ज्यावेळेस तुम्ही एक्सरसाइज करता तेव्हा तुमचं माइंड रिलॅक्स असायला हवं. टार्गेट असायला नसायला हवं की मी आता 2 किलोमीटर चालणार आहे, मी 3 किलोमीटर चालणार आहे, मला 30 मिनिटातच कम्प्लीट करायचंय, 35 मिनिटात कम्प्लीट करायचंय. याच्यामुळे तुमचं माइंड रिलॅक्स होत नाही. एक लक्षात घेण्याची आवश्यकता आहे, तुम्ही ही जी एक्सरसाइज करताय हे बेसिकली तुम्हाला मेंटल रिलॅक्सेशनसाठी करताय, ना की तुम्ही कुठले टार्गेट अचीव्ह करण्यासाठी किंवा एखादं काम करण्यासाठी करताय. हा फरक लक्षात घेणं आवश्यक आहे. जे लोक दिवसभर काम करतात, फिजिकल काम करतात आणि त्यांना वाटतं की मी एक्सरसाइज चांगला करतो, कदाचित ते ह्या मुद्द्याला लक्षात घेत नाहीत, कारण त्यावेळेस पूर्ण वेळ तुमचं माइंड बिझी आहे, तुमच्या माइंडमध्ये काम आहे, तुमच्या माइंडमध्ये टार्गेट्स अचीव्ह करणं आहे. याचा तुम्हाला फायब्रोमायल्जियामध्ये फारसा फायदा होणार नाही. फायब्रोमायल्जियामध्ये फायदा होण्यासाठी तुम्हाला प्रेफरेबली अ टार्गेट फ्री एक्सरसाइज, ॲटलिस्ट हाफ एन आवर इन अ डे. आय वोंट आस्क यू टू सेट अ क्लॉक एक्झॅक्टली at 35 minutes of exercise, what is recommended. Set your clock free. Walk for at least half an hour without a target and try to do more and more without a fixed target. I think that will benefit you the most. हा थोडासा फरक आहे ज्या फायब्रोमायल्जियाचे रिकमेंडेशन्स आहेत त्याच्यामध्ये आणि तुमच्या डे टू डे रुटीन एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. जेव्हा आपण एरोबिक एक्सरसाइज म्हणतो तेव्हा तुम्ही वेट ट्रेनिंग करणे किंवा वेट लिफ्टिंग करणे हे एक्सपेक्टेड नाहीये. हे तुमच्या मसल स्ट्रेंथनिंग किंवा मसल ट्रेनिंग एक्सरसाइजेस आहेत. फायब्रोमायल्जियासाठी आय वॉन्ट यू टू गेट आउट. एरोबिक एक्सरसाइज असावी आणि एरोबिक एक्सरसाइजमध्ये तुम्ही एकदम हळूहळू चालत राहिला तर तरी तुमचा हार्ट रेट वाढत नाही, तुमचा ब्रिदिंग रेट वाढत नाही. आय एक्सपेक्ट ब्रिस्क वॉकिंग. ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचं वॉकिंग करता त्यावेळेला तुमचं माइंड ऍक्च्युली रिलॅक्स होतं अँड दॅट हेल्प्स इन फायब्रोमायल्जिया. तर ब्रिस्क वॉकिंग एक आहे जे आणि यु नो लाईक आय एम टेकिंग दिस अपॉर्च्युनिटी टू से की बरेचसे यु नो पीपल ऑफ माय एज, ठीक आहे, 45चे अभावचे चालू असतं, त्यांना काय असतं की जेवण झाल्यानंतर ते लोक ते अर्धा तास वॉक करतात आणि दे थिंक दॅट्स लाईक अ हेल्दी हॅबिट. ठीक आहे. त्यात काहीच नाही ना, नॉर्मल हळूहळू चालत राहतात ते लोक आणि अर्धा एक तास गप्पा मारत, म्हणजे वी हॅव सीन लाईक कपल्स माझ्या सोसायटीमध्ये पण भरपूर वॉक करतात. अँड आय डोंट थिंक की इट इज ऑफ एनी बेनिफिट, राईट? कारण त्यांना मी मागचे 3-4 वर्ष बघून राहिले, आय डोंट सी एनी चेंज इन देम वेदर इन टर्म्स ऑफ देअर फिटनेस ऑर एनिथिंग. तर एक तर ब्रिस्क वॉकिंग तुम्ही सांगितलं की नॉर्मल वॉकणं नाही, तो वॉक करणं नाही, तर एनिथिंग अबोव्ह ब्रिस्क वॉकिंग. करेक्ट. ब्रिस्क वॉकिंग असेल, रनिंग असेल, सायकलिंग असेल, ऑल दीज आर एरोबिक एक्सरसाइजेस. एव्हिडन्स आहे की या हेल्प करतात फायब्रोमायल्जियामध्ये. ओके. तर एरोबिक एक्सरसाइजेसमध्ये वी आर टॉकिंग अबाउट ब्रिस्क वॉकिंग.
त्यानंतर मग सायकलिंग करू शकतात, राईट. सायकलिंगमध्ये पण इट्स अ गुड थिंग, राईट, कारण थोडं फास्ट ॲक्टिव्हेट होत असेल आणि ब्रेन सुद्धा एंगेज होत असेल त्यामध्ये. रनिंग इज ऑल्सो अ गुड एक्सरसाइज. तर या 3 आपण रिकमेंड करू शकतो, पण आफ्टर द डायग्नोसिस ऑफ फायब्रोमायल्जिया. येस. सिम्पल एक्झाम्पल आहे, तुम्ही एखादा स्पोर्ट्स खेळता, जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत खेळत असता आणि तुम्ही एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये खेळत असता, फरक आहे दोन्हीमध्ये. मेंटल रिलॅक्सेशन मध्ये, मेंटल स्ट्रेसमध्ये फरक आहे डेफिनेटली. जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत खेळत असता किंवा तुमच्या रिलॅक्सेशनसाठी खेळत असता तेव्हा तुम्हाला खेळल्यानंतर बरं वाटतं. जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये खेळून आलेले असता तेव्हा तुमचा रिझल्ट तुम्हाला जास्त अफेक्ट करतो, की हा नाही परफॉर्म झालं, व्यवस्थित नाही झालं, तो स्ट्रेस असतो. दॅट्स अ स्ट्रेसफुल गेम. हा जसा फरक आहे तसा टार्गेट फ्री एक्सरसाइजेसचा फरक आहे, की जिथे तुम्हाला स्ट्रेस नसतो पण तुम्ही एक्सरसाइज करत असता. दॅट इज व्हॉट इज रिक्वायर्ड फॉर फायब्रोमायल्जिया. ओके. आणि स्लीप बद्दल काय सांगणार? म्हणजे स्लीप अफेक्ट्स अ लॉट, राईट? येस. फायब्रोमायल्जियामध्ये स्लीप खूप जास्त अफेक्ट होते. मोस्टली मला ना मेडिकेशन्सची गरज याच झोनमध्ये पडते. स्लीप एक नॅचरल योगा त्याला मी म्हणेन, ठीक आहे, की हा निसर्गाने निर्माण केलेला योगा आहे जो की तुमची ब्रेन ऍक्टिव्हिटीला कमी करतो, ब्रेनला मेंटेनन्स करायला वेळ देतो, आणि जेव्हा तुम्ही झोपेतून उठता तेव्हा नॅचरली तुम्ही रिफ्रेश झालेला असता, तुमचं ब्रेन इरिटेबल नसतं. तुम्हाला सकाळी उठल्यापासून इरिटेबिलिटी वाटत असेल, झोपेतून उठल्यापासून तुम्हाला रिफ्रेश वाटत नसेल, तर दिस इज वन ऑफ द प्रॉमिनंट सिम्पटम्स ऑफ फायब्रोमायल्जिया. अनरिफ्रेश्ड स्लीप म्हणजे तुमची झोप जी काय आहे ती व्यवस्थित नाही झालेली, असं त्याचा अर्थ आहे. झोपायला लागताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. ज्यावेळेस तुम्ही झोपायला जाता आम्ही सजेस्ट करतो की जे काही ट्रिगरिंग गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला झोपेपासून दूर घेऊन जाऊ शकतात, ब्राईट लाईट असेल, बडबड असेल, ती कमीत कमी असावी, ठीक आहे. हा, तुम्ही शांत म्युझिक ऐकू शकता. आय रिकमेंड पीपल की हा तुम्ही रेडिओ ऐका झोप लागत नसेल तर, बट डोंट गो फॉर फोन, डिस्प्ले आणि टीव्ही या गोष्टींपेक्षा लिसन टू सम सूदिंग म्युझिक दॅट कॅन हेल्प यू. पण फायब्रोमायल्जियामध्ये ह्या सगळ्या गोष्टींच्या पेशंट पलीकडे गेलेले असतात. प्रोबेबली हे उपाय नाही काम करत, त्या ठिकाणी मला फार्माकोथेरपीची गरज पडते टू इंड्यूस अ नाईस स्लीप सो दॅट दे फील बेटर नेक्स्ट. ओके. तर बिफोर वी गेट इन टू अगेन मेडिकेशन, एक इमोशनल ॲस्पेक्ट आपण डिस्कस करूया की जर खूप अंगदुखी आहे, बरेच वर्षांपासून आहे, ट्रीटमेंट नाही होऊन राहिली आहे, इन्व्हेस्टिगेशन सगळे नॉर्मली येत आहे, घरची लोक म्हणतात की कुछ भी नाही आहे, वाय यू आर सेइंग की अंग दुखतंय असं वगैरे, आणि तुम्ही म्हणाले की विमेनमध्ये हा जास्त प्रमाणात पाहण्यात येतो. तर त्याचं कसं, म्हणजे तुमचे पेशंट्स वगैरे जे आहे, एखादा एक्सपिरियन्स सांगाल की हाऊ इट ॲक्च्युली इम्पॅक्ट्स द पर्सन हू सफरिंग आणि फॅमिलीला कसं एफेक्ट करतं हे सगळं? येस डॉक्टर स्मिता, जेव्हा आपण रुटीन फायब्रोमायल्जियाचे पेशंट्स मी पाहतो ना, मला एक प्रकर्षानं जाणवतं की ॲक्सेप्टन्स लेवल फॅमिलीचा कमी असतो. म्हणजे एखादी लेडी आहे जी की दिवसभर पेन कंप्लेंट करते की माझं डोकं सुद्धा दुखतं, पाठ सुद्धा दुखतं, मान सुद्धा दुखतं, पोटातही त्रास आहे, पायातही त्रास आहे, त्यांना वाटतं हिची नेहमीची ही कटकट आहे. आणि जेव्हा हिला काम करायला सांगितलं त्यावेळेला कदाचित हिला काम करायचं नाहीये किंवा दिस इज द मीन्स टू गेट अवे फ्रॉम वर्क असं सुद्धा वाटतं बऱ्याच वेळेला. स्पेशली ज्यावेळेस महिला हाऊसवाईफ असतात तर त्यावेळेला कामाला फार इम्पॉर्टन्स होतं, घरकाम किती करता याच्यावर प्रॉब्ली त्यांचं इव्हॅल्युएशन सगळं ठरतं. आणि जेव्हा त्यांना पेन होत असतो तेव्हा बाकीच्या महिला सपोर्ट करण्याऐवजी त्यांना वाटत राहतं हिला काम टाळायचं आहे, आणि जो काही इमोशनल सपोर्ट असायला हवा तो सपोर्ट मिळत नाही. मग ह्याच्यामुळे त्या एका गर्तेत अडकून राहतात की जिथे त्यांना दुखतं पण आणि ते सांगता पण येत नाही. ठीक आहे, ही फार डिफिकल्ट अवस्था होऊन जाते. क्लिनिक्समध्ये माझ्या जेव्हा मी त्यांना सांगतो की नाही हा खरंच तुम्हाला आजार आहे आणि हा प्रॉब्लेम तुमचा जो काय आहे जेन्युइन आहे आणि हा त्रास खरा आहे, तेव्हा बऱ्याचशा पेशंट्स इमोशनल होतात हे सांगताना, कारण ह्या गोष्टीला कोणीतरी रिकग्नाइज करतंय, कुणीतरी मानतंय की हा आजार आहे. हीच खूप मोठी गोष्ट आहे बेसिकली. आणि इमोशनल आस्पेक्टचं पाहायचं गेलं तर इमोशनल आस्पेक्ट येणं नैसर्गिक आहे. जेव्हा तुम्हाला दुखत असतं तेव्हा तुमची इरिटेबिलिटी वाढते, तुम्ही चिडचिडे खूप करता, तेव्हा जेव्हा तुम्ही चिडचिडे होत असता तेव्हा तुमचे फॅमिलीमध्ये क्लॅशेस, भांडणं हे सुद्धा खूप कॉमन असतं. आणि जेव्हा क्लॅश होतो, भांडणं होतं, अशी तुम्ही इरिटेबल बनता आणि तुमचा आजार मुळात तुम्हाला इरिटेबल करतो, तर हे खूप असहनीय होऊन जातं. फायब्रोमायल्जिया पेशंट्स, बऱ्याच पेशंटनी सुसायडल थॉट्स एक्सप्रेस केलेले आहेत माझ्यासमोर की मला हे सहन नाही होत आहे, सहन करण्याच्या पलीकडचं झालेलं आहे माझ्यासाठी. खरंच खूप परिस्थिती तशी असते का?
तर परिस्थिती बऱ्याच वेळा तशी तेवढी गंभीर नसते, पण तुमचे सेन्सेशन्स इतके एक्साइटेड आहेत की तुम्हाला भाग पडतो तुम्ही असा निगेटिव्ह विचार करण्यासाठी. प्रॉब्ली त्या पेशंटला सर्वात जास्त आधार आहे सपोर्टची, फॅमिलीनं रिकग्नाइज करण्याची की हा मेडिकल आजार आहे आणि याला ट्रीट करता येतं. आणि ह्याचं जेव्हा रिकग्निशन होतं ना फॅमिलीमध्ये, तेव्हा त्यांची हेटाळणी थांबते. त्यांना रादर हेट करण्यापेक्षा ते लोक मदत करायला लागतात आणि त्यांचे स्ट्रेस लेवल कमी होते आणि ऍक्च्युली बरं वाटायला लागतं पेशंट्सला इथून पुढे. बरोबर. तर एक फॅमिलीनी कसं सपोर्ट करायचं की समजा आता हजबंड असेल किंवा विमेनमध्ये हा जास्त, महिलांमध्ये हा जास्त प्रमाणात पाहण्यात येतो, का तसं वुमेनमध्ये जास्त आहे? येस, पाहायला गेलं तर निसर्गानं विमेनला, महिलांना जास्त सेन्सिटिव्ह बनवलेलं आहे नैसर्गिक, कारण त्यांच्याकडे निसर्गाने जबाबदारी दिलेली आहे लहान मुलांची काळजी घेणे आणि परिवाराची काळजी घेणे. हे तेव्हाच शक्य आहे ना जेव्हा एक महिला संवेदनशील आहे. जी महिला संवेदनशील नाही ती व्यवस्थित काळजी घेऊ शकणार नाही परिवाराची. त्यामुळे संवेदनशीलता ही निसर्ग दत्त आहे त्यांना. पण हीच संवेदनशीलता जेव्हा खूप जास्त प्रमाणात वाढते तेव्हा फायब्रोमायल्जियाचा त्रास जास्त वाढतो. कदाचित पुरुषांना निसर्गाने संवेदना कंट्रोल करण्याची ताकद जास्त दिलेली आहे, कारण निसर्गानुसार इव्होल्युशनरी आपण पाहत गेलो तर मेन्सला फाईट करायला लागतं, जास्त एक्सटर्नली फाईट करायला लागतं. आणि त्यांच्या इंजुरीज जरी झाल्या, त्यांना त्रास जरी झाला तरी त्यांना इग्नोर करून दे हॅव टू फाईट कंटिन्युअसली. ते नॅचरली प्रोग्राम्ड आहेत आपल्या संवेदनांना कंट्रोल करण्यासाठी किंवा एक्सप्रेस न करण्यासाठी. पण विमेनचं तसं नाहीये. विमेनला संवेदना दिलेल्या आहेत आणि दे हॅव टू अबाईड टू देअर सेन्सिटिव्हिटी. पण फायब्रोमायल्जियामध्ये जेव्हा सेन्सिटिव्हिटी वाढते तेव्हा सर्वात जास्त विमेन अफेक्टेड होतात. ओव्हरऑल आम्ही पाहिलं 90% ऑफ पेशंट्स ऑफ फायब्रोमायल्जिया ज्या असतात त्या महिला असतात. आणि त्यांचं सिम्पटमही दुखणं असतं. दुखणं असलं की तुम्ही जास्त लाईकली आहात मेडिकल अटेन्शन घेण्यासाठी. प्रश्न असा आहे की पुरुषांमध्ये होतो का फायब्रोमायल्जिया? येस, पुरुषांमध्येही आहे. पण त्याचं एक्सप्रेशन कदाचित पेनमध्ये नाहीये, कारण फायब्रोमायल्जियाचं एकच सिम्पटम नाहीये पेन. बाकीचे सिम्पटम्स आहेत. तुम्हाला झोप लागायला त्रास होणे, कंटिन्युअस अँझायटी राहणे, IBS इरिटेबल बाउल सिंड्रोम कॉमन सिम्पटम. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच लोकांना शौचास नीट होत त्यामुळे 2-2 वेळा 3-3 वेळेला सकाळी जायला लागतं तरी पण त्यांना सॅटिस्फाईड वाटत नाही. त्याला आपण इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणतो. हा सुद्धा खूप कॉमन आहे. कदाचित पुरुषांमध्ये फायब्रोमायल्जिया आहे पण त्यांची लक्षणं वेगळी असल्यामुळे क्लासिकल फायब्रोमायल्जिया डेफिनेशनमध्ये ते येत नसावेत. पण प्रमाण आहे का? येस. डिटेक्शन रेट पुरुषांमध्ये कमी आहे. येस. ओके. तर जर आता डायग्नोसिस झालं आहे आणि लाईफस्टाईल चेंजेस वगैरे करू शकतात, पण कुठल्या लेवलवर मेडिकेशन देणं जरुरी असतं, ॲट व्हॉट स्टेज, किंवा कुठल्या पेशंट्सला मेडिकेशन्स देणं जरुरी असतं?